महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोक दरबारात गडकरी विरोधात जोरदार हल्लाबोल। आज नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांचा समस्या मांडण्यासाठी लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आक्रमक युवक संघटनेने थेट लोक दरबारातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात हे देत निदर्शने करून त्यांचा जाहीर निषेध केला। स्थानिक महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी प्रशासकीय विभाग दोषी असून यांची समीक्षा घेऊन अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आक्रमक युवक संघटनेने लोक दरबारात केली। आक्रमक संघटनेच्या वतीने यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही निषेध करण्यात आला। या जाहीर निषेधामध्ये आक्रमक युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे, जिल्हा संघटक प्रमुख विशाल बनसोड, जिल्हा सचिव सूरज पुराणिक, ठगेर पाटील, शहर सचिव अश्विन पाटील, जिल्हा संगठन दीक्षाचे राम चाचेरे, दीपक पाटील, दिलीप बानसोड, समस्याग्रस्त नागरिकांमध्ये टीना शेंडे, रत्ना बागडे, गुंजन पाटील, सुरेखा भगत, सिला फुलमाळी, निर्मला बहादुरे, कुसुम पाटील, शोभा गजभिये, शीला नारांजे, कविता वासनिक, निलुथले, प्रिया आंबागडे, लक्ष्मी चौहान, तारा महेशकर, प्रतीक्षा हुमटेक, देखबाई महेश्वर अशा महेशकर राहून गेले त्यांनी। सर, आज तुम्ही गडकरी साहेबांच्या तक्रार निवारण कक्षामध्ये आलेले आहे। काय वाटते तुम्हाला, जे तुमची तक्रार आहे त्याच्यावरती निवारण होणार काय? बघा, आम्ही खूप मोठ्या अपेक्षेने आणि आशेने या लोक दरबारमध्ये इथे आलेले आहोत। त्यांनी ज्याप्रमाणे घोषित केलं की जनतेच्या समस्या हे नितीन गडकरी साहेब डायरेक्ट थेट जनतेच्या समस्या ऐकणार आहेत, जाणून घेणार आहेत, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत। 20 तारखेला 20 जुलै 2024 मध्ये मुसळधार पाऊस पडलेला होता आणि संपूर्ण नागपूर शहरामध्ये अतिवृष्टी झालेली होती, परंतु प्रशासकीय विभाग, तहसील विभाग आणि संबंधित झोनचे एनएमसीचे जे अधिकारी आहेत त्यांनी आपली ड्युटी इमानदारीपणे निभावली नाही। ते वसाहतीमध्ये, ते वस्त्यामध्ये फिरले नाही, तपासण्या केल्या नाही आणि जेव्हा आम्ही तहसील कार्यालयामध्ये या गोष्टीसाठी आम्ही गेलो, या समस्येसाठी आम्ही गेलो, तर तिथे चुकीची माहिती एनएमसीच्या लोकांनी दिली की आम्ही तपासण्या केलेल्या आहे, जेव्हा की तपासण्या केलेल्या नाही, नागरिक हे स्वतः म्हणत आहेत। आणि म्हणून याच मुद्द्यावर आम्ही कलेक्टरला सुद्धा पहिल्यांदा निवेदन दिलेलं आहे। कलेक्टरने आमचं निवेदन कचऱ्याच्या टोकरीत फेकलं, त्याच्यानंतर तहसीलदाराला सुद्धा आम्ही निवेदन दिलं, त्यावरही रिप्लाय आलेला नाही। शेवटी आम्हाला आशा आणि अपेक्षा होती की आमच्या खासदारावर आणि आमचे खासदार नितीनजी गडकरी हे आम्हाला न्याय देतील असं वाटलं। इथे आल्यावर नितीनजी गडकरींनी आम्हाला 3 ते 4 तास बसवून ठेवलं सकाळपासून आणि निवेदन स्वीकारलेलं नाहीये। आमच्या जनतेच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न नितीनजी गडकरी करत आहे। आमच्या क्षेत्रातले देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज्यामध्ये राजकारण करतात, परंतु दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये एकही वेळा ढुकून पाहिलेलं नाही आहे। त्यामुळे आक्रमक युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातल्या संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आम्ही यावेळी मतदानाचा जाहीर बहिष्कार करणार आहोत आणि आमच्या जर मागण्या यांनी जर मंजूर केल्या नाही तर आम्ही यांना आमच्या वस्तीत सुद्धा आम्ही भटकू देणार नाही आहे। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, नितीनजी गडकरी मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, नितीनजी गडकरी मुर्दाबाद। न्याय दो, न्याय दो, गडकरी साहेब न्याय दो, न्याय दो, न्याय दो।